प्रतिबिंब जनमानसांचे। व्यापाऱ्यावर दबाव तंत्राचा वापर करून खोटा गुन्हा दाखल, राजकीय दबावाचे धक्कादायक उघड। अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। गाळा क्रमांक 35 येथील व्यापारी मोहम्मद सौदागर यांनी थरारक खुलासा केलाय। काही राजकीय व्यक्तींकडून प्रचंड दबाव टाकून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। सौदागर यांनी स्पष्ट केलं की आपल्याला व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी आणि आर्थिक नुकसान करण्यासाठी सत्ताधारी गटातील काही प्रभावशाली व्यक्ती दबाव टाकत आहेत। त्यांनी पत्रकार परिषदेत थेट नाव घेत गंभीर आरोप केले असून न्याय न मिळाल्यास आम्ही मोठा आंदोलन छेडू असा इशाराही दिला आहे। मी मोहम्मद सौदागर, मार्केट यार्ड, गाळा नंबर 35 माझ्यावर एक खोटा गुन्हा दाखल झालेला आहे। 20 तारखेला मला काल न्यूज चॅनलवर माहीत पडला की माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। आज मला कोतवालीमध्ये पण बोलवले होते। मग तिथं काही माझी कंप्लेंट घ्यायला तयार नाही। मी म्हटलं माझी कंप्लेंट घ्या, ते घ्यायला तयार नाही आहे माझी। उलटा मलाच साईन घेतली बलजबरी की तुम्ही साईन करा म्हणून। आणि ते त्या दिवशी असं होतं की 13 तारखेला माझे दुकानाचे शटर तोडण्यात आले होते कटरने। तर तेच 20 तारखेला तेच सिपाई ज्यांनी तोडले होते ते आला होता। तर मी त्याला विचारलं फक्त का न्याय परविष्ट असताना तुम्ही कसं काय तोडले। मी त्याला अजिबात शिवी दिली नाही, धक्काबुक्की केली नाही। त्याचं माझ्याकडं CCTV फुटेज आहे, व्हिडिओ आहे। मी काहीच गुन्हा केला नाही। आणि ते अभिजित खोसेने त्याला घेऊन गेला कोतवालीमध्ये आणि लगेच माझ्यावर गुन्हा 1 मिनिटात दाखल झाला। ह्याच्या अगोदर मी कमीत कमी 7 से 8 कंप्लेंट दिलेले यांच्या विरुद्ध। माझा एक पण कंप्लेंट घ्यायला तयार नाही। ते पण नाही घेऊ राहिले। आणि आज मी स्वतः म्हटलं तर त्यांनी माझ्या विरुद्ध, ते पांडुडे कोण आहे, त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला, त्याची घ्या तुम्ही गुन्हा दाखल करा। ते घ्यायला तयार नाही अजिबात। तो असा एकतर्फी सगळं हो राहिला, काही मला कळू राहिला नाही और माझ्यावर अन्याय होऊ राहिला थोडक्यात। माहिती तुम्हाला ऑर्डर आलेली भेटणार तुम्हाला 100 ऑर्डर आलेली। कोणाची ऑर्डर आली बघायसाठी, ऑर्डर कोणाची आली साहेबांचं नाव बोला मग बात करतो। एकच मिनिट थांबा, मी नोकरीला आहे। मी जाणार आता तुरुंगात। मी नोकरीला आहे। तुम्ही अवताडे, खोसे, विवेश भुले, रोहन पवार हे सगळ्या तुरुंगात जाणार आहे। ऑर्डर आलेली हे आम्ही कशाची ऑर्डर आली साहेब तुम्हाला? कुलूप लावायचं, आम्ही कुलूप लावतो। हा, हे कुलूप लावायची तुम्हाला ऑर्डर आली। कुलूप लावला तर कुठं कुलूप लावायची ऑर्डर आली? आता संपत भाऊ तुम्हाला एकच सांगतो मी, इथं तुम्हाला ऑर्डर आली कुलूप लावायची। हे खालचा गाडा आहे, तुम्हाला माहित आहे का? अहो आम्हाला जेवढं ऐका ना, ऐका एक मिनिट सांगतो, ऐका एक मिनिट ऐका। इथं मला एक सांगा ना, ऐका मला जेवढी ऑर्डर आहे मी कुलूप लावला आणि मी केलं। बरं, एवढंच केलं। तोडायची ऑर्डर आली नाही? कशाला तोडले? आम्ही नाही तोडले। रिकॉर्डिंग कुलूप लावलेलं आहे मी। ऐका, तुम्ही लावलेलं आहे कुलूप। चावी कोणाकडे दिली? चावी माझ्याकडे। शूटिंग तुम्हाला पुढे माझ्याकडे। ऐका ना, तुम्ही रोहन पवार चावी दिली नाही? रेकॉर्डिंग माझ्याकडे चावी आहे। एक मिनिट चला, मी तुम्हाला माहित आहे का? हे दिलेलं दिसतो का तुम्हाला? दिसते, कोर्टाचा ऑर्डर दिसतो। मग तुम्ही कसं काय तोडले ते? रोहन पवारने आता फाडून टाकलाय। मला कुलूप लावायचं बघा संपत भाऊ। ऐका तुम्ही, मला इथं 40 वर्ष झाले। 2 मिनिटात लगेच तुम्हाला ऑर्डर दाखल। मी बघितलं सगळे तुमचे ऑर्डर भेटा, डुप्लिकेट ऑर्डर सगळे बघितले। मी काय चुकी सांगा? माझ्या जागेवर तुम्ही ऑर्डर महत्वाचं आहे। मी नोकरीला आहे, तुम्ही माझ्या जागेवर असते तर काय केलं एवढं मला सांगा। तुम्ही 4 लोक येऊ राहिले, सांगा मला, सांगा माझ्या जागेवर तुम्ही असते काय केलं? तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला ऑर्डर काय? कॅमेरे तुमच्यासमोर तोडले नाही? कॅमेरे तुमच्या समोर तोडले नाही? हे कॅमेरे तुमच्या समोर तोडले नाही? आम्ही गेलो झाले साहेब।
चावी माझ्या हातात आहे, चावी मी चालवतो. लगेच आलो. व्हिडिओ चावी आणि ऑर्डर घेऊन आलो. चावी आलो मी. 2 मिनिटात ऑर्डर खोसेच्या बोलण्यावर तोडले. पूर्ण ऑर्डर घेऊन आलो. तुम्ही ये माझी ऑर्डर घेऊन आलो. आता तुम्ही पडू राहिले. तुम्ही पडू राहिले आता. हो, तुम्ही पैसे घेऊन खोसेची तुम्हाला बोलावला होता. आता चोऱ्या मारा बंद करा. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.